24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय कागल, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कागल तालुका व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम तहसील कार्यालय कागल इथं संपन्न झाला। यावेळी ग्राहक पंचायत पदाधिकारी यांच्यासह ग्राहक सहभागी झाले होते। प्रथमतः दीप प्रज्वलनानं आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेनं पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली। नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की ग्राहकांना योग्य वेळेत कशा सुविधा द्याव्यात, कार्यक्रमाचे नियोजन पुढील काळात ग्राहक हितास प्राधान्य देताना जनजागृती मोहीम, जनजागृती फेरी याचं मार्गदर्शन केलं। ग्राहकांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आणि समस्या सोडवणूक करण्यासाठी ग्राहक पंचायत कार्य करत असून आजच्या काळात ऑनलाईन फसवणूक, फेक ॲप्लिकेशनद्वारे ग्राहकांचे बँक खाते रिकामं करणं यासारख्या सायबर फसवणुकीचा प्रकार वाढलाय। याला ग्राहक कसे बळी पडतायत आणि यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याची माहिती ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष योगेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं। यानंतर बोलताना ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष शेती विभाग अझर मोमीन यांनी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्या आणि त्याचं निराकरण जिल्हा पातळीवर कसं केलं जातं याची माहिती दिली। तर कागलमधील विद्यार्थ्यांना नागरिकांना ऑनलाईन दाखले वेळेत कसे मिळतील याची सोय करावी अशी मागणी नायब तहसीलदार यांच्याकडे केली। ग्राहक पंचायतीचे सचिव नंदकुमार पोद्दार सर यांनी ग्राहकांनी रोजच्या व्यवहारात कसं सजग राहिलं पाहिजे याचा पाढाच वाचून दाखवला। या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर नायब तहसीलदार राजेंद्र यादव, पुरवठा विभाग निरीक्षक तात्याराम नांगरे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष योगेश कदम, महिला तालुका अध्यक्षा प्रियांका चौगले, तालुका सचिव अझर मोमीन आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी जिल्हा महिला आयोग अध्यक्षा शोभा खोत, कागल तालुका उपाध्यक्ष अण्णा कुंभार, तालुका उपाध्यक्ष संदीप कांबळे, तालुका कार्याध्यक्ष विवेक कुलकर्णी, तालुका सचिव वृषाली मगर, महिला तालुका सदस्य योगिता कराळ, तालुका सहसचिव स्वप्नील हातकर, कागल शहर उपाध्यक्ष विशाल पाडळकर, शहर कोषाध्यक्ष प्रशांत दळवी, सदस्य दिलीप घाडगे, सदस्य आनंदराव पाटील, सदस्य रोहित मोरबाळे, शासकीय पदाधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।